आता जो तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। आणि आपण या व्हिडिओमध्ये जे काही ऑल मटेरियल यूज केले आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हे मटेरियल टेलिग्रामवरती सुद्धा मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करून बिटमार्क प्रीसेट आणि सेकिपेक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। केल्याच्या नंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं ऑलरेडी व्हिडिओ क्रिएट करून दिलंच आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे फोटो आहे ते इथे ॲड करायचे आहे। फोटो कसे ॲड करते ते मी तुम्हाला सांगून देतो। तर इथं फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला जो फोटो इथे ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। तिसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर तुमचे असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला आता जे PNG आहे तर ती इथं PNG ॲड करायची आहे। तर PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला ह्यावाल्या PNGला रोटेट करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे। PNGच्या लेअरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्या नंतर इथं तुम्हाला 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेकिपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर इथं तुम्हाला 3 लेअर दिसणार। तर 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। लास्टला आल्याच्या नंतर खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला सेकिपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला जो 3 नंबरचा लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हे जे काही लेअर आहे तर हे लेअर तुम्हाला आपल्या 9.13 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथं पेस्ट करून घ्यायचं। केल्याच्या नंतर लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर ह्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात खाली आणायचं आहे। तर काय अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एकदम रेडी झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या शेअरच्या आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।